भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचा विवाह जर शिशुपालाशी होऊ दिला असता तर काही काळानंतर तिच्यावर कोणता दुःखद प्रसंग ओढवला असता याची कल्पना सुद्धा न केलेली बरी. कारण काही काळानंतर पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांच्या हातूनच शिशुपालाचा वध झाला आणि शिशुपालाच्या वधाचं भाकीत तर शिशुपालाच्या जन्मावेळीच झालेलं होतं की भगवान श्रीकृष्णांच्या हातून शिशुपालाचा वध होईल. आणि जर यदा कदाचित भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी होऊ दिला असता तर असं झालं असतं की आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपल्याशी विवाह करू इच्छिणाऱ्या अशा एका कन्येचा आपण विश्वासघात करत आहोत. कारण आपणाला माहित आहे की आपल्या हातूनच तिच्या नियोजित वराचा म्हणजे ज्याच्याशी विवाह करण्याचा घाट घातला जात आहे तिच्या कुटुंबियाकडून त्याचा अंत तर आपल्याकडूनच घडणार आहे आणि तिची इच्छा तर आपल्याशी विवाह करण्याची आहे. अशा कन्येचा आपण विश्वासघात करत आहोत असा त्या घटनेचा अर्थ झाला असता. पण भगवान श्रीकृष्णाने असं काही केलं नाही आणि त्यांनी फक्त रुक्मिणीच्या मनाप्रमाणे तिची इच्छा पूर्ण केली एवढंच नव्हे तर तिच्या दीर्घकालीन भविष्यकाळातील संपूर्ण आयुष्याच्या कल्याणाची सुद्धा चिंता घेतली, चिंता वाहिली असं म्हणावं लागेल. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने दूरदृष्टीनं रुक्मिणीशी विवाह केला, तिचा विवाह शिशुपालाशी होऊ दिला नाही. आणि भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाची कथा एखाद्या हिंदी चित्रपटातील प्रणयरम्य प्रेमकथा असणाऱ्या हिंदी चित्रपटातील कथेला सुद्धा आपल्या चित्तथरारक आणि प्रणयरम्यतेनं अत्यंत मागं सोडून जाईल अशी ही कथा भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाची आणि रुक्मिणी हरणाची ही कथा. या कथेमध्ये सगळं काही आहे. म्हणजे प्रेम आहे, विरह आहे, चित्तथरारकता आहे आणि कुटुंबियांचा विरोध सुद्धा आहे. किमान काही कुटुंबियांचा विरोध आहे आणि त्यामध्ये मग कलह आहे, विरोध आहे, त्याचबरोबर भांडण आहे, युद्ध आहे, मारामारी आहे आणि शेवटी त्यामध्ये प्रेमिकांचं मिलन सुद्धा आहे. अशी ही भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाची आणि रुक्मिणी हरणाची कथा. रुक्मिणी ही भीष्मकाची कन्या, विदर्भाचा राजा भीष्मक याची ही सगळ्यात लहान कन्या. ती रूपवती होती आणि ती तरुण होत असताना म्हणजे तरुण वयामध्ये पदार्पण करत असतानाच तिनं भगवान श्रीकृष्णांच्या विविध कथा आख्यायिका ऐकलेल्या होत्या. त्यानं दुष्ट कंसाचा केलेला वध, त्यानं दुष्ट प्रवृत्तीच्या जरासंधाला केलेला विरोध आणि एका परीनं जरासंधाचा केलेला पराभव सुद्धा. किमान तो त्यानं जरासंधाला चकवा तरी दिलेला होता आणि यदुकुलाला त्यानं संरक्षण दिलेलं होतं, सुरक्षित ठेवलेलं होतं आणि द्वारका नगरीची उभारणी केलेली होती. आणि त्याचबरोबर त्याच्या गोकुळातील विविध लीला, अद्भुत असं त्याचं आयुष्य, जीवनचरित्र हे सगळं ऐकून रुक्मिणी नकळतच भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये पडली होती आणि भगवान श्रीकृष्णाशीच विवाह करण्याचा तिनं मनोमन निर्धार केलेला होता. आणि ती उपवर झाल्यानंतर तिच्या विवाहाची चर्चा ज्यावेळी राजकुटुंबामध्ये सुरू झाली त्यावेळी तिनं आपल्या पित्याला सांगितलं की भगवान श्रीकृष्णाशी विवाह करण्याचा तिनं निर्धार केलेला आहे. आणि तिचा हा निर्णय ऐकून भीष्मकाला आनंदच झाला. पण तिचा थोरला भाऊ रुक्मी याला मात्र रुक्मिणीचा, आपल्या बहिणीचा हा निर्णय
आवडला नाही, पसंत पडला नाही. कारण रुक्मी हा जरासंधाचा अनुयायी होता, त्याच्या पक्षाचा होता. आणि तो जरासंध हा श्रीकृष्णाचा विरोधक असल्यामुळं साहजिकच रुक्मी सुद्धा श्रीकृष्णाचा विरोधक होता. आणि त्यामुळं त्यानं असा प्रस्ताव मांडला, आग्रहपूर्वक मांडला, की रुक्मिणीचा विवाह त्याचा मित्र आणि जरासंधाचाच अनुयायी, त्याच्याच पक्षामध्ये असलेला त्याचा मित्र शिशुपाल याच्याशी रुक्मिणीचा विवाह करावा. आणि आपल्या थोरल्या पुत्राचा हा निर्णय असल्यामुळं कदाचित नाईलाजाना असेल, पण भीष्मकाला रुक्मीचा हा निर्णय मान्य करावा लागला. आणि मग शिशुपालाशी रुक्मिणीचा विवाह होणार हे जवळजवळ निश्चित झालं. अर्थातच हा आपल्या कुटुंबियांचा जो निर्णय आहे तो रुक्मिणीला आवडला नाही, पसंत पडला नाही. ती दुःखी झाली. आणि मग तिनं यातून मार्ग काढण्यासाठी एका विश्वासपात्र अशा ब्राह्मणाला बोलावून त्याच्याकरवी एक संदेश, एक पत्र भगवान श्रीकृष्णांना देण्यासाठी लिहिलं. आणि त्या पत्रामध्ये तिनं भगवान श्रीकृष्णावरील आपलं प्रेम व्यक्त केलं आणि आपला त्यांच्याशी विवाह करण्याचा निर्धार सुद्धा व्यक्त केला. आणि जर आपल्याशी त्यांचा विवाह झाला नाही तर ती प्राणत्याग करेल असं सुद्धा सांगितलं. आणि त्याचवेळी त्याच पत्रामध्ये तिनं आपल्या अपहरणाचा संपूर्ण योजना सुद्धा भगवान श्रीकृष्णांना समजावून सांगितली. कुंडिनपुरामध्ये म्हणजे विदर्भाच्या भीष्मकाच्या राजधानीमध्ये, ती त्याची राजधानी होती कुंडिनपूर, तिथं असा रिवाज होता की नियोजित वधूला विवाहापूर्वी, तिचा प्रत्यक्ष विवाह होण्यापूर्वी नगराबाहेरील अंबेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन जाण्याची, तिची पूजा करण्यासाठी घेऊन जाण्याचा एक रिवाज होता. आणि त्याप्रमाणे रुक्मिणीला सुद्धा अंबेच्या मंदिरामध्ये जावं लागणार होतं. आणि हे मंदिर नगराबाहेर असल्यामुळं तिथूनच भगवान श्रीकृष्ण, कारण त्यावेळी तिच्यासोबत फारसे सैनिक किंवा अंगरक्षक नसणार होते, केवळ काही सख्या असणार होत्या. आणि त्यावेळीच भगवान श्रीकृष्ण तिचं अपहरण करून तिला पळवून घेऊन जाऊ शकतात, अशी संपूर्ण योजनाच रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णांना आपल्या पत्रामध्ये सांगितली होती. भगवान श्रीकृष्णांनी तिचा संदेश वाचला आणि ब्राह्मणाला सांगितलं की त्यांनी रुक्मिणीचं हे जे सगळं नियोजन आहे ते त्यांनी स्वीकारलं आहे. तिनं रुक्मिणीशी विवाह करण्याचं मान्य त्यांनी केलेलं आहे. आणि तिच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी ते कुंडिनपूरला स्वतः येतील असा निरोप देऊन त्यांनी त्या ब्राह्मणाला विदर्भाकडं म्हणजे कुंडिनपुराकडं पाठवलं. आणि त्यानंतर ते स्वतः आणि त्यांचा भाऊ बलराम सैन्यासह कुंडिनपूरच्या दिशेनं निघाले. इकडं रुक्मिणीच्या विवाहाची जय्यत तयारी मात्र राजवाड्यामध्ये सुरू झालेली होती. रुक्मिणी मात्र अस्वस्थ होती, दुःखी होती. तिच्या मनामध्ये हुरहुर होती आणि चिंता होती की भगवान श्रीकृष्णाने आपला प्रस्ताव मान्य केला असेल की नसेल, अजून तो ब्राह्मण कसा परत आला नाही. आणि चिंता होती, हुरहुर होती, दुःखही होतं. जर यदा कदाचित आपणाला शिशुपालाशी विवाह करावा लागला तर मग पुढं काय होईल, या सगळ्याच्या चिंता, हुरहुर यामध्येच रुक्मिणी सर्व काही अन्नत्याग करून राजवाड्यामध्ये वावरत होती, खेदानं, दुःखानं. पण विवाहाच्या दिवशी तिला तो ब्राह्मण, तिनं पाठवलेला जो होता तो ब्राह्मण दिसला आणि त्यानं दुरूनच तिला आश्वस्त केलं. आणि मग ठरल्याप्रमाणे विवाहाच्या संध्याकाळी विवाह मुहूर्तापूर्वी रुक्मिणीला अंबेच्या दर्शनासाठी नगराबाहेर घेऊन जाण्यात आलं. त्यावेळी तिच्यासोबत थोड्या सख्या, थोडे अंगरक्षक आणि थोडे दासी एवढेच होते. आणि मग रुक्मिणी अंबेच्या मंदिरामध्ये गेली, तिची पूजा केली आणि मंदिराबाहेर येऊन ती आपल्या रथाकडे जाऊ लागली. तेवढ्याच विद्युत वेगानं
भगवान श्रीकृष्णांनी, कारण भगवान श्रीकृष्ण मंदिराजवळच्या झाडीमध्ये आपल्या सैन्यासह रुक्मिणीची वाट बघत बसलेले होते. आणि आता रुक्मिणी आपल्या रथाकडे जात असताना भगवान श्रीकृष्णाने विद्युत वेगानं आपला रथ रुक्मिणीजवळ आणला आणि तिच्या हाताला खेचूनच तिला आपल्या रथामध्ये ओढून बसवलं आणि वायुवेगानं आपला रथ द्वारकेच्या दिशेनं हाकायला सुरुवात केली. ते द्वारकेच्या दिशेनं जाऊ लागले. रुक्मिणीचं अपहरण झाल्याची ही वार्ता वेगानं राजवाड्यामध्ये पोहोचली आणि मग जरासंध, शिशुपाल सैन्यासह श्रीकृष्णाचा पाठलाग करण्यासाठी त्याच्या पाठलागावर निघाले. पण बलरामानं आपल्या सैन्यासह जरासंध आणि शिशुपाल यांना रोखून धरलं. रुक्मिणी आणि श्रीकृष्ण हे द्वारकेच्या दिशेनं जात होते. पण रुक्मी मात्र सैन्यासह रुक्मिणीला परत घेऊन आलो तरच मी कुंडिनपुरामध्ये परत पाय ठेवीन, अन्यथा मी कुंडिनपुरामध्ये परत येणार नाही, अशी प्रतिज्ञा करून रुक्मिणीचा भाऊ तो सैन्यासह श्रीकृष्णाच्या पाठलागावर निघाला. पण भगवान श्रीकृष्णाने रुक्मीचा सुद्धा पराभव केला आणि पराभव केल्यानंतर रुक्मिणीच्या विनंतीवरून त्यांनी त्याचा वध न करता केवळ त्याचं डोक्याचं मुंडन करून आणि त्याच्या मिशा उतरवून त्याचा अपमान करून त्याला परत पाठवलं. मग आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे रुक्मी कुंडिनपुरामध्ये न येता दुसरंच एक नगर वसवून तिथं राज्य करू लागला. इकडं रुक्मिणी आणि श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आले. त्यांचं अत्यंत उत्साहानं द्वारकावासियांनी स्वागत केलं आणि त्यांचा विवाह समारंभ पार पडला. भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यातील एरवी राजकारण आणि युद्ध रणांगण यामध्येच व्यस्त असलेल्या त्यांच्या आयुष्यामधील ही एक प्रणयरम्य अशी एक वेगळ्या प्रकारची चित्तथरारक कथा आहे. आणि या कथेचं एक दुसरं वैशिष्ट्य हे आहे की इथं आपल्या अपहरणाची योजना आणि अपहरणाचा कट वधून स्वतःच वराला सांगितलेला आहे. वरानं हा फक्त तिच्या कटामध्ये सामील होऊन, तिच्या नाट्यामध्ये सामील होऊन, तिच्या योजनेप्रमाणे या कटाला, या अपहरण नाट्याला पूर्ण रूप दिलेलं आहे. असं हे वेगळ्या प्रकारचं नाट्य असलेली, वेगळ्या प्रकारची प्रेमकथा भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या प्रेमाची आणि विवाहाची कथा. धन्यवाद.